चला विद्यार्थ्यांनो, आज आपण काय करूया, एका दशक पासून ते कोटी पर्यंतची या ठिकाणी एक संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे आणि या संख्या कोणता त्याच्यामधला दशक आहे, कोणता एकक आहे, कोणता हजार आहे, कोणता 10,000 आहे, लक्ष कोणता, कोटी कोणता, हे आज आपण पाहणार. ठीक आहे, तयार आहात का तुम्ही सर्वजण? तयार आहात का? आर यू रेडी? ओके, लेट्स स्टार्ट. चला सुरू करूया. चला, मी या ठिकाणी काय केलं माहितीये का, एकक लिहिलाय. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. बरोबर आहे. आता या ठिकाणी जर आपण हे सगळे जर शब्द मोजले तर किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8. किती आहेत? 8. आता आपण मोजूया या ठिकाणचे जे नंबर्स आहेत, जे अंक आहेत ते किती आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तुमच्या लक्षात आलं? इथं नंबर्स किती आहेत? 8. आणि इथं वर्ड्स किती आहेत? 8. इथं शब्द सुद्धा 8 आहेत आणि अंक सुद्धा किती आहेत? 8 आहेत. बरोबर आहे. आता आपण काय करूया, याच्यातला कोणता अंक या कोणत्या शब्दाच्या पुढे न्यायचा हे आपल्याला माहिती करायचं. म्हणजे याचा अर्थ काय, या अंकापैकी आपल्याला हे जाणून घ्यायचंय यातला दशक कोणता, एकक कोणता, हजार कोणता, 10,000 कोणता. ठीक आहे, त्यावरून आपल्याला त्या संख्येची काय भेटेल? प्लेस व्हॅल्यू, म्हणजेच स्थानिक किंमत. बरोबर आहे. त्या अंकाच्या वेळेस स्थानिक किंमत भेटेल. का बरं स्थानिक किंमत का बरं करायला लागेल? आता या ठिकाणी 4 आहे तर मग याला 4च म्हणायचं का? या ठिकाणी 9 आहे तर 9 म्हणायचं का? या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 9 आहे, मग तुम्ही मला की सर हा 9 मोठा आहे आणि 4 छोटा आहे, असं जर आपण म्हणलं तर ते बरोबर आहे. परंतु आपण त्याची स्थानिक किंमत काढली आणि मग विचार केला की कोणती संख्या मोठी आहे, तर मग आपल्या लक्षात येईल. मग ती कशाच्या आधारे काढावी लागेल? या प्लेस व्हॅल्यूच्या आधारे आपल्याला ती काढावी लागेल. तर सर्वप्रथम आपण काय करूया, हे जे काही अंक आहेत, हे जे काही नंबर्स आहेत, ते बरोबर कोणत्या शब्दाच्या पुढे न्यायचे ते आपण पाहूया आणि एकदा ठेवून घेऊया. चला, तर आपल्याला सुरुवात ही उजवीकडून डावीकडे करायची आहे. कुठून कुणीकडे करायची आहे? उजवीकडून डावीकडे. ठीक आहे. आता उजवीकडचा अंक जो आहे तो प्रथम लिहायचा आपल्याला. कुठे लिहावा लागेल? या ठिकाणी नाही आहे. कुठे लिहायचा? कुठे लिहू? इथं एककच्या ठिकाणी लिहू. ठीक आहे, हा लिहिला इथं 9 एकक. ठीक आहे. आता 8 कुठे लिहू? दशक. बरोबर, 8 हा दशकाच्या पुढे लिहिला. आता 7 कुठे लिहू? शतक, म्हणजे हंड्रेड्स. याच्या पुढे 7 म्हणजे 7 लिहिला. आता हा जो 4 आहे तो कुठे लिहू? हजार. बरोबर आहे. आता हा 2 आहे, हा कुठे लिहायचा? 10,000. हा 5 आहे, हा 5 कुठे लिहायचा बरं? लक्ष. लक्षाच्या पुढे 5 लिहू. आणि हा 2 आहे, हा कुठे लिहायचा? दशलक्षाच्या पुढे 2 लिहिला. आणि हा 4 कुठे लिहायचा बरं? कोटीच्या पुढे 4 लिहायचा. बरोबर आहे. आता या ठिकाणचे सर्वचे सर्व 8 अंक आपण या ठिकाणी लिहिले. याचा अर्थ काय, शेवटचा जो 8वा अंक लिहिला तो कोटीच्या पुढे लिहिला, म्हणजे आपली संख्या कोटीच्या घरातली आहे. बरोबर, कुठली आहे? कोटीच्या घरातली आहे, म्हणजे संख्या कोटीवर आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, या ठिकाणी अंक तर आपण लिहिले, पण आता त्याचं प्लेस व्हॅल्यू त्याच्या पुढे आपल्याला लिहायचं. ठीक आहे. तर मला आता सांगा, एकक 9 एकक याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत किती? 9 ची का? 9. बरं, दशक आहे, मग हा 8च्या पुढे आपल्याला दशक 8 दशक आहे, म्हणजे किती झाली त्याची प्लेस व्हॅल्यू? 80 झाली. राईट. आता हे 7 शतक आहेत. 7 शतक आहेत, म्हणजे या 7ची किंमत किती झाली? 700. 7 शतक आहेत म्हणजे 700. याची व्हॅल्यू झाली 700. बरोबर. चला, आता या ठिकाणी 1000 आहे, तर या ठिकाणी 4 दिले आपण, तर 4 ची व्हॅल्यू किती आहे? 4000. बरोबर आहे, 4000. आता 2 10,000 आहे, म्हणजे 2 10,000 म्हणजे 2 10 10 2
2 काय करायचे तर आपल्याला 10 वेळेस म्हणजे 2 दशक म्हणजे किती झाले 20,000 काय काय 20,000 ठीक आहे आता 5 लक्ष म्हणजे किती 5 लाख 5 लाख 5 लक्ष चला 5 लिहूया आता लक्ष म्हणल्यानंतर या 5 च्या पुढं लाखामध्ये लाखाची संख्या कंप्लीट करायची असेल तर किती शून्य आपल्याला लागतील 5 किती शून्य लिहायचे 1 2 3 4 5 बरोबर आहे हे झाले 5 लाख आता 2 दशलक्ष म्हणजे किती आहे ते 20 लाख 2 दशलक्ष म्हणजे 20 गुणिले 10 म्हणजेच 2 गुणिले 10 म्हणजे 20 लक्ष म्हणजे 20 लाख झाले 20 लाखाला किती शून्य लिहावे लागतील रे किती 6 10 लक्षासाठी आपल्याला किती शून्य लिहायचे 6 1 2 3 4 5 6 ठीक आहे आता कोटी म्हणजे किती कोटी आहेत 4 मग कोटी मध्ये आपल्याला किती शून्य लिहावे लागतील 7 म्हणजे हा झाला 4 आणि त्याच्या पुढे 7 0 1 2 3 4 5 6 बरोबर आहे बघा या ठिकाणी हे जी कोटीची संख्या आहे म्हणजेच आता ही जी संख्या आहे ही वाचताना कशी वाचायला लागेल आपल्याला कोण वाचून दाखवतं यस दाखव करोड 4 करोड 25 लाख 24,000 700 राईट बरोबर म्हणजे 4,25,24,789 याच इंग्लिश मध्ये कसं वाचा आपण 4 करोड 25 लाख 24,789 ठीक बरोबर आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला आपले सोपी ट्रिक या ठिकाणी वापरता येते आपल्याला ती संख्या वाचण्यासाठी कशी बघा या ठिकाणी मला काय म्हणायचंय ही जी 3 संख्या आहेत हे बघा या 3 संख्या त्या काय आहेत या 3 संख्या शतक या 3 संख्या काय आहेत शतक आहे या 2 संख्या काय असणार हजार याची विभागणी करून घ्यायची आपल्याला आणि या 2 संख्या लाख आणि ही एकच संख्या या ठिकाणी आहे मी काय कोटी म्हणजे या ठिकाणी कॉमा दिला आपण आणि या 2 संख्येच्या मध्ये कॉमा दिला आणि इथे एकच संख्या इथे कॉमा दिला म्हणजे उजवीकडून डावीकडे येत असताना पहिल्या 3 संख्या या शतकामध्ये असतात त्याच्या पुढे येणाऱ्या जेवढ्या 2-2च्या जोडीने जेवढ्या संख्या आहेत त्याच्या पुढे आपण काय करायचं कॉमा द्यायचं बरोबर मग या ठिकाणी कॉमा 3 अंकाला दिला तर त्याच्या पुढचे सगळे अंक काय आहेत 2-2 संख्येच्या जोड्या आहेत 2-2 अंकाच्या जोड्या आहेत आणि त्यामुळे मग हा झाला शतक हे झाले हजार हे झाले लाख आणि हे झाले कोटी तर या ठिकाणी आपल्याला वाचायला सोयीस्कर करतं 4,25,24,789 अशा पद्धतीने आपण जोड्या करून सुद्धा त्या संख्या आपण वाचू शकतो या ठिकाणी एकक दशक शतक या 3 गोष्टी याच्यामध्ये आहेत परंतु या तिघांचं मिळून आपण सगळ्यात मोठा काय आहे शतक आहे म्हणजे आपण शतक म्हणला आता हे काय आहे हजार आणि तसंच आहे दोन्ही काय आहेत हजार आहेत मग त्याला आपण हजार म्हणलं पण या ठिकाणी लक्ष आणि दशलक्ष दोन्ही मिळून काय आहे लक्षामध्ये संख्या आहे म्हणून दोन्हीचा मिळून एकच लक्ष आपण 25 लाख आपण घेतला आणि कोटी आणि 10 कोटी याच्या पुढे असू शकतो पण दोन्ही मिळून काय कोटी आहे म्हणून त्याला आपण कोटीच म्हणणार म्हणून हा झाला शतक हे झाला शतक या 2 संख्या झाल्या हजार या 2 संख्या झाल्या लक्ष आणि ह्या 2 संख्या या ठिकाणी एकच संख्या आहे ही झाली कोटी अशा पद्धतीने ही संख्या झाली 4,25,24,789 ओके लक्षात आलं तुमच्या अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक
संख्येचं प्लेस व्हॅल्यू काढून ती संख्या आपल्याला वाचता येते. समजलं का? ओके, ठीक आहे. पुढच्या भागामध्ये आपण अजून वेगळा टॉपिक घेऊन या ठिकाणी आपण शिकूया. ठीक आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपले. आणि या ठिकाणी व्ह्यूअर्स लोकांना सुद्धा हा जर व्हिडिओ आवडला असेल, माझं टीचिंग आवडत असेल आणि मी नवीन नवीन टॉपिक घेऊन प्रत्येक वेळेस नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो, हे जर तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला शिकायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा पद्धतीचे चॅनल परत परत बनवावे यासाठी मला प्रेरणा द्या. धन्यवाद, खूप खूप आभार.